विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माय इंग्लिश बुक 7 3.4 प्लीज डोंट रीड दिस पोयम. ही एक पोयम आहे आणि या पोयमच्या मराठी स्पष्टीकरणाकडे आता आपण वळू. बघा, कवितेचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोयम. चा अर्थ होते की कृपा करून ही कविता वाचू नका. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. ही जी पोयम आहे प्लीज डोंट रीड दिस पोयम, ही केन नेस्बिट या पोएटनं लिहिलेली आहे, म्हणजे कवीनं लिहिलेली आहे. आणि ते चिल्ड्रन्स पोएट म्हणजे मुलांचे कवी आहे, बालकवी आहे, म्हणजे मुलांसाठी ते कविता लिहितात. ही राईट्स ह्युमरस पोयम. ते कोणत्या कविता लिहितात? ह्युमरस म्हणजे कशा? उपरोधिक. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स. आणि केन नेस्बिट हे जे कवी आहे ते एक्सप्रेस करतात म्हणजे व्यक्त करतात, प्रकट करतात आपल्या कवितांमधून मुलांच्या भावना आणि मुलांचे अनुभव. ऑर्डिनरीली ऑल ऑथर वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. बहुत करून सगळेच लेखकांना असं वाटते की आपलं साहित्य वाचल्या जावं. ऑथर म्हणजे लेखक आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. त्यांनी लिहिलेले ग्रंथ लोकांनी वाचावे असं प्रत्येकच ऑथरला वाटते, लेखकाला वाटते. बट फनीली, पण मजेदारपणे इथे दिस पोयम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोयम. पण हा जे ऑथर आहे, लेखक आहे, ते मात्र फनीली म्हणजे मजेने इथे सांगत आहे की माझी कविता तुम्ही वाचू नका. द वॉर्निंग हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. पण वॉर्निंग देत आहे कवी की माझी कविता तुम्ही वाचू नका, कारण कवितेचं नावच काय आहे? प्लीज डोंट रीड दिस पोयम. परंतु याचा अपोजिट इफेक्ट होत आहे. अपोजिट म्हणजे विरुद्ध आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. तर ते जे वॉर्निंग देत आहे, इशारा देत आहे आपल्या वाचकांना, रीडरला, त्याच्या उलट होत आहे. कारण जेव्हा ते म्हणतात की ही कविता वाचू नका, तेव्हा वाचणाऱ्याला ती कविता वाचण्याचा मोह होतो. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोयम. इथे टेम्प्टेडचा अर्थ लक्षात घ्या. टेम्प्ट होणे म्हणजे तुम्हाला आणखी लोभ सुटतो वाचायचा. टेम्प्ट, लोभ सुटतो की आणखी ही कविता वाचली पाहिजे. प्लीज डोंट रीड दिस पोयम. प्लीज डोंट रीड दिस पोयम. कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो की ही कविता वाचू नका, असं पोएट म्हणत आहे. इट्स ओनली मींट फॉर मी. मींट फॉर मी म्हणजे माझ्यासाठी लिहिलेली आहे. ही जी कविता आहे, इट म्हणजे कविता, ही मी माझ्यासाठी लिहिलेली आहे. दॅट्स इट. बस झालं. अरे आवाज नको. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. आता तुम्ही वळा म्हणजे इथून दूर जा. देअर्स नथिंग हिअर टू सी. इथे काहीच पाहण्यासारखं नाही. काय आहे इथे पाहण्यासारखं असं कवी म्हणत आहे. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. कवी इथे सांगत आहे की बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. बाहेर जा आणि खेळा. सो पुट द पोयम डाऊन. आता ही कविता खाली ठेवा. नाऊ अँड स्लोली बॅक अवे. आणि हळूहळू दूर निघून जा म्हणजे खेळायला जा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. तुम्ही अजूनही का बरं वाचतच आहेस? मी तुम्हाला सांगितलं आहे, पोएट म्हणते की मी तुम्हाला सांगितलं आहे ना कविता वाचू नका, तरी सुद्धा तुम्ही अजूनही वाचतच आहे. दॅट इजंट व्हेरी नाईस. हे बरोबर नाही बरं. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे, अतिशय नम्रपणे सांगितलेलं आहे की डोंट रीड दिस पोयम. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. आता मला दुसऱ्यांदा सांगायचं काम नका ठेवू. आता मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे वन्स, आता ट्वाईस. ट्वाईस म्हणजे दोनदा. दोनदा सांगायचं काम ठेवू नका. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगत आहे की हे खाजगी आहे, म्हणजे ही कविता माझी आहे, मी माझ्यासाठी लिहिली आहे. प्रायव्हेट म्हणजे खाजगी, पर्सनल. डू नॉट रीड वन मोर लाईन.
आता बिलकुल एक ओळ सुद्धा वाचू नका. हे दॅट्स वन मोर, नाऊ स्टॉप इट. हे आणखी तुम्ही एक ओळ वाचलीस, आता मात्र थांबा. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही कविता तुमची नाही आहे, ही माझी आहे. माइन म्हणजे माझी. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. अलो म्हणजे परवानगी देणे. ही कविता वाचण्याची तुम्हाला परवानगी कोणी दिली? तुम्हाला परवानगीच नाही. यू रिअली हॅव टू स्टॉप. आता तुम्हाला थांबायलाच हवं. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. क्विट म्हणजे सोडून देणे आणि इन्स्टंट म्हणजे लवकर. आता जर तुम्ही लवकरात लवकर मी सांगितल्याप्रमाणे ही कविता सोडून दिली नाही वाचायची, तर आय स्विअर आय शॅल कॉल अ कॉप. तर मी पोलिसांना बोलवेल. स्वेअर म्हणजे शपथ घेऊन. कवी म्हणतो की मी स्वेअर म्हणजे शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी आता पोलिसांना बोलवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही मला ऐकत नाही आहे आणि कविता वाचणं तुम्ही सोडत नाही आहे. म्हणून मी आता शपथेनं सांगतो की मी पोलिसांना बोलवेन. ही विल ड्रॅग यू. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकफ. ही म्हणजे कोण? तर पोलीस. ड्रॅग म्हणजे ओढत नेईल. पोलीस तुम्हाला ओढत नेईल आणि तुम्हाला हँडकप म्हणजे हातकड्या टाकेल, बेड्या टाकेल तुमच्या हातामध्ये. इथे ड्रॅगचा अर्थ होते ओढत नेईल आणि हँडकप म्हणजे हातकडी टाकेल. ही विल लॉक यू अप इन जेल. आणि तुम्हाला ते जेलमध्ये लॉक करतील. लॉक म्हणजे बंद करतील, जेल म्हणजे तुरुंग. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. लिव्ह म्हणजे सोडून देतील आणि तुम्हाला देअर म्हणजे कुठे? जेलमध्ये कायमचे सोडून देतील. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. तुम्ही म्हातारे होत नाही आणि अशक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते जेलमध्येच ठेवेल. म्हणजे आता कवी काय म्हणत आहे की जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी आय विल कॉल अ कॉप. मी पोलिसांना बोलवेल आणि पोलिस कॉप ड्रॅग यू ऑफ इन हँडकप. तुम्हाला हातकडी लावतील, ओढत नेतील, तुम्हाला जेलमध्ये टाकतील, लॉकअपमध्ये टाकतील आणि तुम्हाला तिथे जेलमध्ये कायमचं सोडतील. तोपर्यंत तुम्ही जेलमध्ये राहाल जोपर्यंत तुम्ही अशक्त होत नाही. फ्रेल म्हणजे हे बघा, फ्रेल शब्द अशक्त आणि ओल्ड म्हणजे म्हातारे. म्हणून सांगतो की तुम्ही ही कविता वाचू नका. इथे कवी फनीली आपल्याला धमकी पण देत आहे. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. फॉरगेट म्हणजे विसरणे. तुमचे मित्र तुम्हाला विसरून जाईल. आता कवी सांगत आहे की तुम्हाला जर पोलिसांनी जेलमध्ये टाकलं आणि खूप दिवस तुम्हाला जेलमध्ये ठेवलं अशक्त आणि म्हातार होईपर्यंत, तोपर्यंत तुमचे फ्रेंड्स तुम्हाला फॉरगेट करतील म्हणजे विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस. आणि तुम्हाला कोणीही मिस करणार नाही म्हणजे तुमची कोणी आठवण पण काढणार नाही. आपण म्हणतो ना मी तुला मिस केलं म्हणजे तुझी आठवण येत होती. तर त्याप्रमाणे कवी सांगतो की जर तुम्हाला जेलमध्ये टाकलं ना तर तुम्हाला कोणीच मिस करणार नाही म्हणजे तुम्हाला तुमची कोणाला आठवण पण येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली. आणि तुमच्या कुटुंबाला पण तुमची आठवण येणार नाही. फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि तुमची फॅमिली म्हणजे तुमचं कुटुंबसुद्धा तुम्हाला विसरून जाईल की तुमचं अस्तित्वसुद्धा होता, तुम्ही जिवंतसुद्धा होता, हे सुद्धा तुमची फॅमिली विसरून जाईल. ऑल बिकॉज यू रीड धिस. आणि हे सगळं कशामुळे घडेल? म्हणजे तुम्हाला तुरुंगात टाकल्या जाईल, पोलिस तुम्हाला हातकड्या टाकतील, तुम्ही जेलमध्ये राहाल आणि तुमचे कुटुंब तुम्हाला विसरून जाईल. हे सगळं कशामुळे घडेल? तर कवी सांगत आहे अँड ऑल बिकॉज यू रीड धिस. ही कविता तुम्ही वाचल्यामुळे हे सगळं होणार आहे. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. म्हणजे तुम्ही कोणतीही गंमत न करता ही कविता वाचण्याचं काम करत आहे म्हणून हे सगळं होईल. इन्स्टेड म्हणजे त्याशिवाय. फन म्हणजे मजा. म्हणजे मजा न करता तुम्ही ही कविता वाचत आहे त्यामुळे हे सगळं होईल असं कवी सांगतो. इट्स टू लेट नाऊ ॲमिगो. बघा ॲमिगोचा अर्थ होते मित्रा. मित्रा आता खूप उशीर झाला. द पोएम्स नियरली डन. एवढा उशीर झाला की त्याची कवितासुद्धा तयार झाली. म्हणजे कवी म्हणतो की मी सांगता सांगता तुम्हाला इतका उशीर झाला की त्या सांगण्याची एक कविताच तयार झाली. पोएम्स नियरली डन. ॲमिगो म्हणजे मित्र. देअर्स ओनली वन सोल्युशन. आता यावर एकच इलाज आहे. सोल्युशन म्हणजे इलाज किंवा पर्याय.
हेअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्ही काय करायला हवं. टेल ऑल युअर फ्रेंड अँड फॅमिली. कवी सांगत आहे, पोएट सांगत आहे की जा आणि तुमच्या कुटुंबाला सांगा, मित्रांना सांगा. काय सांगा म्हणते, दे शुडंट रीड इट टू. ही कविता त्यांनी सुद्धा वाचायला नको. म्हणजे तुम्ही तर वाचायची नाहीच, पण तुमची फॅमिली आणि फ्रेंड्स, कुटुंब आणि मित्रांना सुद्धा सांगा की त्यांनी पण ही कविता वाचायची नाही. आणि शेवटी कवीचं नाव आहे केट नेस्बिट. बघा, अतिशय फणी अशी ही पोयम होती. आता बघा, कवितेच्या खाली इथे शब्द दिलेले आहे. कॉप म्हणजे पोलिसमन, पोलिसला कॉप म्हणतात. फ्रेल शब्द आलेला आहे, त्या फ्रेलचा अर्थ होते वीक. आणि ॲमिगो शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ होतो फ्रेंड. या पोयममध्ये काही यमक शब्द आलेले आहे, ते यमक शब्द सुद्धा आपण पाहून घेऊ. बघा, प्रत्येक स्टांजा 4 लाईनचा आहे आणि सेकंड आणि फोर्थ लाईनमध्ये यमक झालेला आहे. बघा, इथे मी आणि सी ही यमक जोडी निघते. प्ले अवे, नाईस आणि ट्वाईस. इथे लाईन आणि माईन. त्यानंतर नेक्स्ट स्टांजामध्ये बघा, स्टॉप आणि कॉप, जेल, फ्रेल, मिस, एक्झिस्ट. फन आणि डन. तसंच डू, टू. या पद्धतीनं सेकंड आणि फोर्थ लाईनमध्ये जे लास्ट वर्ड आहे ते रायमिंग वर्ड्स आहेत. इथे आपण कविता समजून घेतलेली आहे आणि मला आशा आहे तुम्हाला ही कविता समजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर या कवितेवरचा वर्कशॉप आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल की मी पुढचा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा विनंती आहे की माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.